धन्यवाद धन्यवाद डीजे मास्टर. आजचा पहिला होणारा सामना DS टोंबरवाडी वर्सेस पोर्टल या दोन संघांमध्ये होणारा हा पहिला सामना. पोर्टल संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे आणि क्षेत्ररक्षण आमंत्रण केलंय टोंबरवाडी संघाला. प्रत्येक संघाचा 8वा प्लेयर कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. दोन षटकाचा हा सामना असेल. नाईट बॉक्स क्रिकेट स्पर्धा अंबिका माता क्रिकेट संघ आंबोड आयोजित आमदार चषक 2023 ची सुरुवात होते. पहिला चेंडू टोंबरवाडी संघाकडून पोर्टल संघासाठी. पहिला चेंडू झेल झाली असती मात्र झेल सुटली. एक धाव मिळाली पोर्टल संघाला. पहिल्या चेंडूवरती ओके पंच बाद निर्णय देत आहे. धावचित झालाय नरेश पिंगले. पहिला हादरा पोर्टल संघाला. दुसऱ्या चेंडूवरती एक धाव आली. एक धावेच्या मदतीने धाव फलकावरती एक धाव, एक बाद एक धाव. दोन चेंडूच्या समाप्तीनंतर तिसरा चेंडू जोरदार असा मारलेला फटका परंतु एकच धाव देऊन जाईल. बॉक्स क्रिकेट मध्ये थोडस नियम वेगळे. ओपन क्रिकेट पेक्षा डिक्लेअर एक धाव, दोन धाव आणि स्ट्रेट फक्त 4 धावा मिळतात. 6 मारला तर बाद होतो खेळाडू. आता मात्र सुरेख टॅब मारला. 2 धावा देऊन जातील पोर्टल संघाला. या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचले 4 धावांवरती. पुन्हा एकदा 2 धावांचा प्रयत्न परंतु चांगलं क्षेत्ररक्षण आणि या चांगल्या क्षेत्ररक्षणामुळे एकच धाव मिळेल. स्वेर चेंडू एक अतिरिक्त धाव मिळेल. आता पुन्हा एकदा सुरेख फटका मारला होता. एक धाव मिळून जाईल. आलेल्या संघांनी आपली उपस्थिती नोंदवायची. या पुढील होणारा सामना श्री स्वामी समर्थ कार्यालयवाडी वर्सेस भाईभाई पोटलवाडी या दोन्ही संघांनी तयार राहायचे. एक षटक समाप्त होतो. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 7 धावांवरती. दुसरा षटक अंतिम षटक असेल. आणि बाद झालाय फलंदाज मयूर. दुसरा आदरा पोर्टल संघाला 2 बाद 7 धावा. शेवटचे 5 चेंडू शिल्लक असतील. एखादा मोठा फटका येण्याची गरज पोर्टल संघासाठी. सुरेख गोलंदाजी होते टोंबरवाडी संघाकडून. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु एकच धाव मिळेल. एक धावाच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 8 धावांवरती. निर्धाव चेंडू
सुरेख गोलंदाजी ठोमरवाडी संघाकडून आतापर्यंत बघायला मिळाली. एक धाव मिळेल. नऊ धाव संख्या. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर पंचांचा निर्णय येतोय नो बॉल. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि धावचीत होतोय. तिसरा आदरा पोटल संघाला. नो बॉल होता. बॉल काउंट झालेला आहे. नो प्लस 1. शेवटचा चेंडू. एक धाव आणि धावसंख्या धावून पोहोचले 12. 13 धावांची गरज असेल ठोमरवाडी संघाला. कंपल्सरी चेसिंग असल्यामुळे 13 धावा ठोमरवाडी संघाला विजयासाठी. डीजे एक धाव. एक धावेच्या मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचते 7 धावांवरती. आता शेवटचा षटक. 6 चेंडू आणि 6 धावांची गरज ठोमरवाडी संघाला विजयासाठी. स्वामी समर्थ करलेवाडी आणि भाईभाई पोटलवाडी दोन्ही संघाचे कर्णधार त्वरित यायचंय. तसेच कर्जत संघाचे कर्णधार आणि अश्वमेघ पाली संघाचे कर्णधार त्यांनी सुद्धा समाधान कक्षामध्ये यायचे त्वरित. अश्वमेघ पाली संघ आणि कर्जत संघ. सहा चेंडू आणि 6 धावांची गरज ठोमरवाडी संघाला विजयासाठी. बघूया कोणाचं पारड जड होते. पहिला चेंडू निर्धावाला आहे. प्रेशर वाढत आहे. बघा 13 धावा सुद्धा पुष्कळ होतात या बॉक्स नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये. 5 चेंडू आणि 6 धावांची गरज. आणि आता सुरेख फटका. चांगला क्षेत्ररक्षण नरेश पिंगले यांच्याकडून. एकच धाव मिळेल. एक धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते 8 धावांवरती. आता मात्र समीकरण बदलतंय. 4 चेंडू आणि 5 धावांची गरज विजयासाठी. 4 चेंडू 5 धावा. ठोमरवाडी वर्सेस पोर्टल असा पहिला सामना. अतिशय अटातटीचा सामना बघायला मिळतोय. आता मात्र सुरेख फटका. 2 धावा मिळतील. पुन्हा एकदा तोच फटका. अरे सुरेख असं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. 1 धाव मिळेल. 1 धावेच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचतोय 11 धावांवरती. आता 2 चेंडू आणि 2 धावांची गरज विजयासाठी ठोमरवाडी संघाला. अत्यंत चुरशीचा सामना. 2 चेंडू आणि 2 धावांची गरज विजयासाठी ठोमरवाडी संघाला. आणि आता मात्र बाद होतोय. 1 चेंडू आणि 2 धावांची गरज असणारे विजयासाठी ठोमरवाडी संघाला. समीकरण बदलतंय. सुंदर असं क्षेत्ररक्षण पोटल संघाकडून बघायला मिळतंय. कमबॅक केलाय चांगला. शेवटचा चेंडू असेल. 1 चेंडू आणि 2 धावांची गरज
बघूया ठोमरवाडी संघ विजय होतोय की पोटल संघ. दोन्ही संघ बलाढ्य संघ सावेले ग्रामपंचायत पंचायत समितीमधील दोन्ही संघ. अतिशय आटातटीचा सामना. एक चेंडू 2 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग. एक चेंडू 2 धावा.